तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज सकाळ सकाळी कॉलेजला चाललो होतो. आज आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये बनवायचं होतं पायनॅपल सिरप. त्यासाठी आपण चाललो होतो. मग आधी गणेशचा डबा होता, ते डबा घ्यायचा होता. आणि इथं भाऊसाहेब पण आलेला होता. भाऊसाहेब, मी, गणेश चाललो होतो. आता इथून कॉलेजला जाऊ आम्ही. आणि सिरपचं सामान आणलेली सगळं पोरांनी. तिथं जाऊ बनवू ओकेमध्ये. तुम्हाला दाखवतो मी कसं कसं. तर भाऊसाहेब बघा कसं खेळतोय ती. आपण चाललोय कॉलेजला. तर आता मी कॉलेजला पोहोचलोय. कॉलेजला पोहोचलोय. बघा इथं सिक्युरिटी मस्त पैकी निवांत असे बसलेले इथं. आणि आम्ही इथं कॉलेज कडे आता जाऊ आपण. आपला गणेश मेन कॅरेक्टर तर गणेश माहिती का? कालचा सगळं सांडून टाकला. नाही ते चुकून झालं. आता पण सांडून टाकायचं मुद्दा. आज शूट कर. गुड मॉर्निंग दादा. आता मी कॉलेजमध्ये चाललोय. प्रॅक्टिकल मध्ये जाऊ. मॅडम आहेत. सिरप बनवायला पायनॅपल सिरप डबा आहे. डबा आहे देतात तिकडे पोरांचे पेपर चालले. सेकंड इयरचे पोरं. पायनॅपल कट करणार बनवू आपण. हे बघा, हे असं कट करून घ्यायचं. गणेश कट करतोय. उगाच जिमला जाऊन कापत नाही आपला गणेश. कट करायचं. आता आम्ही बनवतोय. गणेश कट करतोय बघा. निखिल भैया. अरे त्याला हे नाहीये. निखिल भैया ब्राईटनेस वाढव ना. तो नाही जागा जास्त. म्हणजे काय निर्माण करता करता खातोय. आणि सगळ्यात पहिले आता हे पायनॅपलचे पीस करून घ्यायचे. आता हे बघा, हे असे हे आपला गणेश भाऊ करतोय. बघा नाही आहे सगळं जात नाही. पीस करतोय ना प्रॉपर पीस ग्राइंडर. म्हणून सगळे पोरं इथं बसलेले आहेत बघा. हे काय चाललंय काय माहिती. हे भाऊसाहेबचं काय चाललंय. काही नाही होत. टाकायचे का? टाकायची का म्हणजे 10 टाकायचे का असं? अरे 10 टाकायचे. 20 आता काय कट करून झालंय. तर आता आपण वजन करा आणलंय त्यातून. वजन करतो. माहिती आहे तुला? अरे माझी ह्याचं वजन पूर्ण हे करून घेऊ, नंतर हे टाकून घेऊ. खाऊन घेऊ. म्हणजे तू ये इकडे. मी काय म्हणतो ऐक ना, उरलेला आपण खाऊ. वजन केलंय आपण. नाही म्हणता आपण 150 ग्रॅम खाऊन घेतलं. ना बरं खाते तर मजा मारते तर. मिक्सर आपलं काम करते. वजन करून घ्या. नंतर मोजू ना. तू आहेच का मिक्सर आणि 1380 वजन केलंय. आता हे मिक्सर मध्ये नाही, तो आपला भाऊ आहे ना. काय 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 नाही. आणि तो मिक्सर काही चालूच व्हाय नाही. काय झालंय काय माहिती मिक्सरला. मिक्सर तर चालूच व्हाय. मग मिक्सर कसं चालू झालं त्याच्यातून आता काढू आपण मस्त पैकी. थोडंसं पाणी टाकून घेतलं त्याच्यामध्ये. मस्तपैकी असं पाणी टाकून घ्यायचं आणि त्याला मस्तपैकी असं फिरवायचं. जमलं 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 जमलं. काढायचं आता.
असं क्रश करून घ्यायचं. मग ते क्रश केलेलं एका चाळणीत टाकून घ्यायचं, असं गाळून घ्यायचं तर मस्त पैकी. आणि असं असं फिरून घ्यायचं बघा. हे बघ ज्यूसचा काय एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. फोटो काढणं चालू आहे. आपल्या गणेश बन सगळं बनवले बरं का. होय का. लाडी गोडी हे बघा, असं वरचं काढून घ्यायचं सगळं. हे सगळं वरचं काढून घ्यायचं. स्वतः काढून घ्यायचं साईडला. मिक्सर मधून फिरवलेलं एका चाळणीतून गाळून घ्यायचं असं खाली. जे खराब झालं लाडू उचल गाणे ह्यातलं पण थोडा लाडू उचल. हे लाडू बनवला. वेस्टेज पाणी टाका. हे बनलंय. घेऊन पण फिरत नाही. त्याच्यामध्ये गरम करायचं ना आता. लई खाल्लं का? त्याच्यामध्ये गरम करायचं, त्यात साखर टाकायची आता. उकळायचं आता. त्याच्यावर कढई ठेवली. नाही बरोबर बसलंय. बरोबर आहे. ठेवली याच्यात. लो फ्लेममध्ये ठेवायचंय. ते त्याच्यात आता टाकून साखर टाकायची त्याच्यात. हे विनेगर आहे, हे याच्यात टाकायचंय सिरपमध्ये. सगळे तिथं बसलेले आहेत. दीक्षा सगळं सामान धुवून गोड असतं. थोडं खट्टा मिठा पाहिजे. एक्सपिरियन्स. लिंबू पिळू का त्याच्यात? खट्टा मिठा नाही, तू टाक टाक गोड टाक. पाहिजे. बस बस खूप झालं. हलवून दे की. हा हा भावा लय पाणी झालंय रे. नाही होईल ते कमी. आता ते उकळणार आहे. आणि दिवसभर उकळायला ठेवायला लागेल. नाही नाही, फुल घट्टी पाहिजे. अरे गट्टी गट्टी. झाल्यावर होत असतं. पावसाळ्यात भरतोय आता. गऱ्याने बॉटल ते काढलं आता. आपला सिरप रेडी झालाय. त्याला बॉटलमध्ये पॅक करून घेऊ. हे सिरप त्याला चांगलं स्वच्छ असं धुवून घ्यायचं. तर मित्रांनो, इथं आपला सिरप बनवून रेडी झालेला आहे एकदम. हे बघू शकता तुम्ही. आता बॉटलमध्ये टाकू आपण. बॉटलमध्ये टाकते ती. एकदम प्रॉपर असं सिरप तयार. 3 बॉटल्या भरल्या आता. हे आता याच्यात भरून घेऊ आपण. उरलेली साफसफाई. पाण्यात धुवून घेतले. हे धुवून घेतलंय. सिरपमध्ये भरलं. आता सिरप आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊ मस्तपैकी. आणि त्याला गार करायला ठेवून देऊ. ये अपन गिलास लिए है जूस पीने के लिए. ये हमारा डब्बा है. अपन चल रहे हैं. तर मित्रांनो, आम्ही सिरप ते सगळं बनवलं आहे. आता रूमवर चाललो आहे. एकदम मस्तपैकी झालं. तर तुम्ही लाईक करून घ्या, फॉलो करून घ्या.